नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन दिवसात शेर्ली गावातून. पाठीमागे आई आहे. सकाळची वेळ झालेली आहे 10:30. आंघोळ विंघोळ करून आम्ही एकदम बसलेलो आहोत. आता वेळ झालेली आहे नाश्त्याची. नाश्त्याला आज काय राणी? चण्याची भाजी, भाकरी आणि आमची माणसं बसलेली आहेत इथे. तर आजचे काय प्लॅन्स आहेत काय माहिती नाही, काय करायचंय की नाही. पाऊस रिमझिम पडतोय. काल तर असा पाऊस पडत होता असा काय मासेच चढणार होते, पण ते काय चढलेच नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. आता आजच्या दिवसात काय प्लॅन्स आहेत त्यातून काही ठरले नाहीत आमचे. मासे काय कातऱ्यांना सांगून आलेलं आहे. हा ते तर आहे, पण नाही ती पकडायची मजा वेगळी असते ना आई. ठीक आहे, जाऊ द्यात. आता पाऊस आलाय म्हणजे पावसाचं वार्ता करता आता खातो हे मस्त की असं हे बघून आपलं सिनरी बघून असे जरा मस्त आनंद घेतो खाण्याचा. भेटूयात पुन्हा एकदा पुढे, म्हणजे हा ब्लॉग तुम्ही बघा तोपर्यंत भेटूयात. खातो आता जरा. तर मंडळी, आजच्या दिवसाचा प्लॅन आमचा झालेला आहे. निघालो आहोत भाईकडून. सनी शेट आहे तिथं खोपच्यात बसला. हे तुम्हाला दिसतंय ना, खोपटी नाही ही, हा यांचा एसटी स्टँड आहे. भाई सांगते तुम्हाला आम्ही कुठे चाललोय. कुठला चांगला वाटेल तो. भाईंचा नवीन व्लॉग आहे, नक्की चॅनल करा, नक्की सबस्क्राईब करा त्याला. खालती जायचंय. काय विषय आपले आज किचन किंग आपल्या सोबत आहेत हर्ष आमरे. कुठे जातो आपण आज? आपण जायचंय गोसांब्यापाशी. आपल्या गावच्या नदीजवळ एक जागा आहे, तिथे आपण जायचंय. सुंदर जागा आहे, बसण्याची सुंदर व्यवस्था आहे, पाणी आहे, नदी आहे साईडला खळखळ वाहणारी. पाहूया आपण निसर्ग सौंदर्य. चालेल. पण आपल्यात रेसिपी कुठली आहे ते तर सांगा मला. रेसिपी अजून आपली ठरलेली नाही, आपण जाऊन ठरवू. अच्छा करू काहीतरी नवीन, करू काहीतरी. कॉन्टेंट असा आहे म्हणजे आजचा एकदम सुंदर कॉन्टेंट आहे. तुम्ही बघा. संपला विषय. आणि भावाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. काहीतरी करा, आपण काहीतरी करा. मी काय म्हणतोय, आज भावाने आपल्यासाठी खास हा नियोजन केलेला आणि सुट्टी पण घेतलेली आहे त्याने. तर खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी. तुम्ही एवढं आम्हाला हे सुट्टी घेतली नाही, कामाला दांडी मारली. दांडी मारले मोठी गोष्ट आहे. त्या साईडला येला शेट आहेत. काय म्हणताय? चला आता जाऊयात आणि रेसिपी करूयात फुल एकदम व्हाळाच्या बाजूला. तर टोप, सामग्री, आमची माणसं, या कहू काय काय हे कशासाठी आहे. ओके, तिथं बघा भाई आहे डोक्यावर घेऊन. फुल एकदम भारी वाईब येते. आता जाऊयात जेवण डायरेक्ट बनवूयात. कोणाचा अंदाज भाई? भरली घागर. एक गवळण घे, गवळण. A few moments later. आलो आपण शेट. आपण आलोय गोसांब्याची इथं आपल्या. आपला आंबा. भाई शेट येतात तिकडनं. ओके, हांडा घेऊन येतात. घागर भरून आणले त्यांनी. जवळ अगदी पाणी एकदम असं बाजूलाच आहे. पाणी निसर्ग फुल कडक असं वाटतंय एकदम. आता फाटी आणली नाही, काय करणार आता फाटी आणली तर काय वनवस केली नाही, माती करताय सगळ्याची. काय नाही, आपण फाटी जमवू शकतो. 10 मिनिटं वेळ, 10 मिनिटात पुन्हा जोड आमच्यासोबत. ओके. वा कडक शाबास. हा आहे व्हाळ आमचा आणि तिथं आंब्याच्या खाली बनवत आहोत. तर आता इथे साहित्य काढतो हर्ष. कांदा आणली नाही, वाशिष्ठी कडून दही आणली नाही. ओरिजिनल ब्रँड आहे वाशिष्ठी, ओरिजिनल ब्रँड. कोथिंबीर आहे, मसाला आहे तिथं. शाबास. इतका मस्त की सवेनीच्या पानावरती एकदम लावतोय. माची आणली नाही, कडक एकदम. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. काय बोलतो? हो, पाऊस आला तर आपल्या वाटत लागली शाप सगळी. पुन्हा आजच्या पार्टीची वाट लागेल. जाऊ दे, काय खाऊ का तरी. आज भाई करायचं म्हणजे करायचं. बाजार करून आणली नाही. आता पुढे बघा. आता चिकनची शाबास कडक.
इथे सामान आहे सगळं चिकनचं सामान. शबास. चला ते धुवून घेऊया आपण. ओके. तर चिकन मस्तपैकी धुताना व्हाळातला पाण्यातून एकदम कडक असं. चला चिकन पडलं की आपलं लॉस, तेवढाच कमी खायला मिळणार. त्यामुळे करताना जपून. हा जपूनच जरा. फुल व्हाळात आलोय, व्हाळाची वाईब आहे फुल. चला घापगुप 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 आहे का. जरा आमची मंडळी जरा जास्त खातात, जरा वाईच वाढवतोय करत आहोत. तर मसाला दिसतोय तुम्हाला, पण त्याच्या खाली मीठ आहे. हा मॅगीचा मसाला टाकतोय आता. आणि काय पेस्ट टाकलेली आहे, आलं लसूणची पेस्ट टाकलेली. हा कशासाठी आहे? आपल्याला तंदुरीसाठी. आणि हा कशासाठी आहे? आपल्या रस्स्यासाठी. ओके चला आहे सामग्री. अजून हळद टाकतो आता, थांबा. आहे दही. निघतच नाही. कालव 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 कडक कडक कडक. हा आमचा प्रयत्न पहिल्यांदाच आहे. गेल्या वर्षी करायचा होता हा प्लॅन, पण आमचा काही जमला नाही. पण यंदाच्या वर्षी हर्ष यांनी खूपच मेहनत घेतली आणि बोलला आता शेवटी भाई करायचाच आहे हा प्लॅन, काही असू द्यात. तर त्यांच्या या कर्तृत्वाने आम्ही इथपर्यंत पोचलोय. आता तेच सर्वस्व आहेत आमचं, म्हणजे करतायत तेच सगळं करतायत. आता मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे त्यांनी. आता इथं आपली सामग्री आहे, तोपर्यंत बघू काय कुठं आपली माणसं गेली ती, कधी येत आहेत ती. आता बघूयात. एवढ्या वेळाच्या 8 तासाने आलेले आहेत भाई शेठ. काय घेऊन ये बात. शाबाश. गोळा करायला गेले गोळा. आता चूल मांडून झालेली आहे, फाटी पण आणलेली आहेत. भाई शेठ आलेले तिथं. आपलं मॅरिनेट करायला ठेवलेलं आपण तिथं. तर आता चला राज बघा. चला मंडळी फाटी काढूयात फाटी. त्याला बोल कुटकेतल्यानंतर पुन्हा एकदा चालू झालं चुलीचं काम. आणि त्यानंतर बघा राज कदम व्लॉग्स. अरे स्वतःच मैदानात उतरून सर्व तयारी. परत इकडं पुढं हर्ष. आता आपण आणलेली ना आपली कोयती, आता फाटी तोडायची कशी, कुठे बाजू. तर तोडायची पद्धत बघा. एका फटक्यात 2 तुकडे. गार गडी गार. राज कदम व्लॉग्स तुम्हाला दिसत आहेत, कारण की इथं भावना सण वगैरे दुपारचा वरती वातावरण. आणि आपण बाजूला मित्रांनो आपल्या बाजूला लगेच आहे नदी. थोड्या प्रयत्नानंतर नदी पण लागते. तर बघू मन झाला तर थोडासा उतरू खालती. राज बघा सुधारला नाही मुंबईत जाऊन. तो फुटणार नाही. मुंबईत जाऊन का सुधारला नाही. घरात कॉल करून सांगायला पाहिजे ह्याला गावालाच ठेवा. त्याला गावालाच ठेवा सांगायला पाहिजे, घरात कॉल करून. ह्याची नजर फक्त इथंच जाते. हो भाऊ भेटेल तुला, टाइम आहे अजून. तर भाऊनो काय वाटते बघा प्रतिम असा मॅरिनेट होतोय. शिवा बी समोर आहे प्लस भाई. बस कडक काम असं चालूच आहे दोघांचं. तर आजपर्यंत मी सुके पिशे घेऊन पेटवलेलं ऐकलंय, पण वाल्या पिशे घेऊन पेटवणारे 2 मनुष्य बघा आपल्या समोर. तयारी सुरू आहे चूल पेटवण्याची इथं. भाई श्रमानं आई शप यांनी तो वाट लावूनच टाकला. पेटवलेली आम्ही आमची चूल. भाई शेठ पेटलेली आहे चूल आमची. आता जेवणाला काय हे नाही, तू धुरी घेतोय. कडक कडक. आता हे चालू आहे इथे. कांदे कापतोय. लसूणचे असतात. कडक असा मागवलाय ऑस्ट्रेलिया मधून. हा पाटा म्हणतोय. हो. आणि ही दगड. कटिंग बघा. कटिंग नंतर पहिली इकडे घे. हा ही दगड वरनं आपण चेचलेला असं लसूण. हा भावाकडे घे कॅमेराला. ओके. भाऊ बोल काय बोलतोस. कटिंग बघा. सगळ्यात बॉडी बिल्डिंग मध्ये पण एक्सपर्ट आहे. कुकिंग मध्ये पण किचन किंग याला नाव ठेवलेलं आहे. ठेवलेला आहे किचन मास्टर आणि किंग.
ओके. इथे शेट पण आलेले आहेत आपले मेंबर अजून एक. चला आता टोप ठेवायचा टोप. तर अर्ध्या याच्यात आपण पोहोचलेलो आहोत. चूल केलेली आहे तिथं. साहेब आलेत आमच्या इथे नवीन. पाटी बिटी आणली नाहीत त्यांनी कुठनं. तर अशी सगळी मंडळी आहेत आपली. पार्टी करता पार्टी या जेवायला तुम्ही पण. तर काय ठेवलं आपण भाताचा टोप. हर्षून इथं ठेवला नाही. आता उकडी येईपर्यंत ठेवायचा आहे. तर आपले भातासाठी प्रयत्न करतात चांगलं होण्यासाठी. राज कदम स्वतः की भात चांगलं व्हावं. तर फक्त सुजल आमरे आले आर्थिक मदत करण्यासाठी आपल्याला. शिवा 52 हर्ष आणि त्यात बसलेले वेदू. कडक एकदम उकडी आलेली आहे. तर आता सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागलेत. वेदूच्या तर पहिलं ओरडायला लागलं हसतोय. तर आता मस्त की आता भाताचं तर झालंय. आता रश्श्याचं बघायचं आपल्याला काहीतरी. रश्श्यात आल्यावरती जेवायचं आणि कुठं जायचंय म्हशीच्या डावावरती आपला. ओके. असं की तिथे निवांत पडू जरा. काय बोलणार नाही तुला. आणि कडक असा भात झालेला आहे आपला तिथं. बसेल टाकायचा. चला इथे बरोबर मार. शाबास. मधी मार आता भाताचं झालंय. आता आम्ही करतो आता मतान सर्व मसाला टाक. सगळं टाक. तेच पत्ता टाक. आयुष्य झाली बघ काय हाल. चला करपायला नको म्हणजे आपण मागून टाकतो भाऊ. ओके. गॅस फास्ट आहे म्हणून इज्जत नाही. लवकर कर. टाइम लावून. कडक शेट एकदम कडक. टाइम आहे भाई. मानलो 1 तास झाला आम्ही शिजवत आहोत भात. आता झालेला आहे. आता भात आता करतावाय. काय करतो आपण चिकन करतावा. चिकन या जेवायला गरम मसाला मटन मसाला तिखट मसाला इकडे राखू की नाही. तिखट दाखवतो ना. दिसतोय अंडे गरम मसाला आगरी मसाला. ओके बस मिठाशिवाय विषय. तर इथे शेट आहेत आपले करतायत. आम्ही काय मजाच करतो इथं तिथं मासे पकडता पण येत नाही मासा काय हाताला. जाळी आणलेली दाखवू ना. जाळी आणलेली आहे पण काय मिळतच नाही. आता जेवूया जरा जेवण झाल्यावरती. तरी पण थांबा आमच्यासोबत. टाकतोय आता. शबास कडक. कडक चिकन. जेवायची आतुरता आता सगळ्यांना. भावाच्या किती प्रयत्नानंतर एक मासा भावाला गावलेला आहे. कडक एकदम कडक. स्नेक हेड. त्याला वाटतं असं त्याने वर्ल्ड कप मारलेलं की त्याला खुशी झाली. जाम प्रयत्न केला. ह्यांनी भात बनवलं 1 तासात. मी 1 तासात मासा पकडला. कडक मासा. कसं वाटतंय तुला. एकदम भारी वाटतंय. काय सांगू कधीपासून याला पकडत होतो मी. आता जेवण नाही दिलं तरी चालतंय मला. आता मला वाजा घ्यायला. जेवण कॅन्सल. चालताना जो पडला हा बघा कुठे गेलाय. गेला बघा कुठं. नदीच्या पलीकडे त्या माशाचा एकदम त्याला काहीतरी ठेवायसाठी प्रयत्न करतोय भावासाठी भरपूर. मी आरसी चिकन उकळी आली ती बघायची होती आम्हाला. मरतो ना मारणच नाही खाल्लीस. एक नंबर कडक भाव. कडक एकदम गुड्डू काहीतरी सोडलीस परत. इथं आमचं चिकन कडक असं दिसतंय एकदम. शिजलंय का पण ते. ओके. आमचं झालेलं आहे चिकन मस्त पैकी. आता फ्राय करायचं इथे मंडळी. फ्राय बघा एकदम कडक एकदम कडक नियोजन. हर्षू शेट यांचं कडक नियोजन. शेट बेत तयार झालाय. तुम्ही यायचे बाकीत फक्त. अरे सगळे एकत्रच टाकणार. कडक र.
अरे वन भोजन करून टाकला रे. एकदम भारी कडक भाजतय. नाही लागणार काय पसुला तर तुला काय कडक बेत एकदम कडक झालाय. साठी एक शॉट मंडळी आता बेत झालेला आहे. टाइमपास पण झालेला आहे चांगलाच. आता फक्त उरलंय ते खायला. हा कसा बघतोय बघा. काय नाही सगळेच हे आहे तिथे उपाशी आहेत सगळे. आता मस्त वाटतंय एकदम कडक. सगळं श्रेय आता आमच्या हर शेटला. बस कडक एकदम. आता खाऊया आपण कडक मध्ये एकदम. काय काढतोय तर पाहुण्याला मला दिली नाही चाखायला म्हणजे बघूया चाखायला. बेस्ट एकदम बेस्ट. सीझन वाटतोय मला. गरम पण आहे. जरा वाईस बघतो कुठला काय चांगला आहे. हवान केले ना नाही. गरम पण आहे बघू जरा. भारीच केला नाही. एकदम भारी आहे बघा. जबरदस्त प्लेटिंग बघता तुम्ही. प्लेटिंग कडक असं झालेलं आहे नियोजन. जबरदस्त. हर शेट सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे. जेवायला मिळतंय. आता कडक झालाय रे एकदम. प्लेटिंग काय कडक केली नाही. चला शिवा आता जेवायला बसूयात मंडळी. हॅलो मला ताट कसं वाटलं तुमचं? एकदम सर्विंग चांगली केलेली आहे. 2 पीस दिसत आहे. चिकन दिसतोय. आनंदात आहेत सगळे. आनंदात जेवतायत. आता मेन झालाय कृती. कलेजी नव्हती दाखला. कलेजी बनली. गुडू लेग पीस वडे काय गुडूचा शॉट घे भाई. लेग पीस वडताना झणझणीत जबरदस्त. मंडळी जेवण बिवण झालेलं आहे. मी आणि वेदांत आणि मागा शिवा. पुढे आपली मंडळी चालते. आता आपण जातो म्हशीच्या ढावावरती आणि बघून येणार आहोत. तर बघूया काय विषय. आता जांभळाचे घड दिसत आहेत. मला खांद्यावर घे मी पाडतो. कडक खाताना एक शबाश. त्या झाडाखाली ढोलगुणाचा वाज ढोल वाजजी. ओ दिखाव हात में दिखाव. आईच्या गावात तर मंडळी हे बघा. इकडे दाखव. कष्ट. शाबास शाबाश काढ. किल्लेत पण ठीक आहे. किल्लेत मग ये उतर मरू दे. मग घड नको. किल्ली आहे. घड नको. बस माझ्यावर घड पडतोय. मग नको जांभळा मला नको. बस पाय टाक खाली. चला शाबाश मस्त. आता जाऊया घरी. आता आमचं जेवण करून झालंय. आता आम्ही आलो पोहायला. पाहू शकता तुम्ही. मंडळी आजसाठी एवढंच. आता आम्ही पोहतो जरा आणि जातो घरी नंतर. तर बाय. तर अशा प्रकारे आपला हा वनभोजनचा कार्यक्रम इथेच संपतोय. आता तिथं पोरं भांडी घासतायत. आता बस झालं. आता जाऊया घरी आणि बघूया काय पुढचं नियोजन काय आहे ते. तोपर्यंत येतो.